गुड मॉर्निंग गाईज. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार 27 नोव्हेंबर 2025 आणि आज ॲक्च्युली शीतलला सुट्टी नसल्यामुळे आज पहिल्याप्रमाणेच म्हणजे आम्ही लहान असताना ते माझं लग्न होईपर्यंत मम्मी मार्गशीर्ष महिन्यातली पूजा मांडायची. पण काही काळ झाला मम्मीने पूजा मांडायची बंद केली, कारण का आम्ही आता निराकारात आहोत, म्हणजे निरंकारामध्ये आहोत, निरंकारी मिशनला फॉलो करतो. पण आपलं प्रथा आहे, त्याच्यामुळे आपण ही प्रथा चालू ठेवण्यासाठी हे मांडत आहोत. तर आता बघूया मम्मी कशी मांडते आहे पूजा. ओके, बनून राहा आपल्या ब्लॉगमध्ये गाईज. आणि आपल्या चॅनलला जर का तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि नक्की बघा की मार्गशीर्ष महिन्यातली पूजा कशी मांडली जाते. ओके, बनून राहा आपल्या ब्लॉगमध्ये. तर जी देवीला साडी नेसवली जाते ती हल्ली तर रेडीमेड भेटते, बट मम्मीनी ही ब्लाऊज पीस जे मम्मीने आणलं होतं त्याला प्रॉपर निर्या देऊन त्याची ही साडी तयार केलेली आहे आणि ती आता देवीला नेसवलेली आहे. मित्रांनो, खूप छान वाटते, खूप मस्त वाटते ही साडी. तर आपण फायनली जेव्हा सगळं मम्मी बनवून तयार करेल तेव्हा कसं दिसेल देवीचं रूप आपण बघूयात. सो गाईज, असं म्हटलं जातं की गुरुवारच्या दिवशी म्हणजे मार्गशीर्षचे जे गुरुवार आहेत त्या दिवशी जर का तुम्ही हळदीचा लेप लावून उंबरठ्याची पूजा केली तर बाहेरची जी निगेटिव्ह एनर्जी असते ती आतमध्ये येत नाही. त्यामुळे गुरुवारच्या दिवशी उंबरठ्याची पूजा करतात आणि तेव्हा त्या उंबरठ्याला तुम्ही बघू शकता हळदीचा लेप असा जो आहे तो लावला जातो आणि उंबरठ्याची पूजा केली जाते छान रांगोळी काढून. तुम्ही बघू शकता किती छान रांगोळी काढली आहे मम्मीने. तर पूजा आपली मांडून झालेली आहे गाईज. ओके, सो मम्मीची रांगोळी आता ऑलमोस्ट कंप्लीट होत आलेली आहे मित्रांनो. आणि तुम्ही घर बघू शकता किती छान प्रसन्न वाटतं आहे. आणि आपल्या देवीची पूजासुद्धा मांडून झालेली आहे. खूपच छान अशी देवीची पूजा मांडली मम्मीनी. आणि तुम्ही बघू शकता रांगोळी पण कंप्लीट झालेली आहे, देवीची पूजा पण मांडून झालेली आहे. आता मम्मी जाईल थोड्या वेळात आणि शिवू येईल आता झोपायला आणि डायरेक्ट संध्याकाळी आई आल्यावर मग आईची पूजा पोथी वगैरे आपण बघूयात. सो तुम्ही बघू शकता मित्रांनो, आता शीतल आलेली आहे ऑफिसवरून आणि तिने ऑफिसवरून येऊन आधी हातपाय वगैरे छान धुतले आणि व्यवस्थित मग फ्रेश होऊन मग साडी वगैरे व्यवस्थित नेसून तुम्ही बघू शकता आता पोथी वाचायला बसलेला आहे. शिवू पण बसलेला आहे आणि शीतल पण बसलेली आहे पोथी वाचण्यासाठी. सो खूप छान वाटते, म्हणजे एक घरात पॉझिटिव्हिटी येते आणि घराचं वातावरण ना मित्रांनो खूप प्रसन्न होतं. जसं दिवाळीचे ते 4 दिवस घर प्रसन्न असतं तसे हे मार्गशीर्षचे जे 4 गुरुवार आणि मार्गशीर्षचा पूर्ण महिना खूप प्रसन्न जातो मित्रांनो. ओके, तुम्ही बघू शकता शिव पण किती नटखट मस्ती. त्याला बोललो होतो शांत बस, पण तो पण शांत बसत नाही मित्रांनो. सो झाली आपली पूजा.
सो फायनली गाईज मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार खूप छानरित्या साजरा झाला. तर सगळी पूजा आरती वगैरे करून झाली. आता वाट बघतोय मी भरलेल्या ताटाची आणि नैवेद्याची. मित्रांनो खूप छान जेवण बनवलं आहे शीतलनी. सो गाईज तुम्ही बघू शकता शीतल नैवेद्याचं ताट घेऊन आलेली आहे. वाटाण्याची भाजी, खीर, पापड, भात, वरण, शेंगदाण्याची चटणी आहे, भाकरी आहे. खूप छान पंचपक्वानाचं जेवण शीतलनी नैवेद्यासाठी बनवलेलं आहे. तर आपण नैवेद्य दाखवूया आणि आपण आस्वाद घेऊया या जेवणाचा. मित्रांनो तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. आणि आपल्या नवीन नवीन ब्लॉग्स बघण्यासाठी तुम्हाला जसं सांगितलं आता की आपले ट्रॅव्हल ब्लॉग्स, लाईफस्टाईल ब्लॉग्स, फूड ब्लॉग्स येत राहणार आहेत मंथली, वीकली. तर आपण हळूहळू सुरुवात केली मित्रांनो. तर सपोर्ट करा आणि येस तुम्ही जर का नवीन असाल तर सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो. थँक्यू.